नमस्कार पाष्टे फॅन परिवार, सगळे मजेत आहात ना? हँगओव्हर संपला की नाही? आणि काय सगळेजण पिकनिकच्या माहोलमधून बाहेर येत आहे की नाही? अरे पिकनिक तर आपल्यासाठी खूपच धम्माल होती आणि त्याच्यातून बाहेर पडणं पण खूप मुश्किल झालेलं. तर त्यासाठी आम्ही एक यूथने छोटासा गेट टुगेदर ठेवला होता आणि त्या गेट टुगेदर नंतर आता सर्वांकडून आपण त्याचा इम्पॅक्ट आणि एकमेकांमधला बॉन्डिंगचा पार्ट हा आपण आता एन्जॉय करूया. तर तुम्ही लोक सगळे तयार आहेत की नाही? आम्ही एक छोटासा इंटरेस्टिंग ट्विस्ट तुमच्यासाठी घेऊन येत आहे. येस, तर चला बघूया. चला. चला आपण जाऊया थोडंसं. कोण आहे इथे? अरे हा हगऱ्या कधी बाहेर येतच नाही. शी बाबा, आई ग, नको ते. फ्लश तरी केलास का रे? तेवढा हाय. आणि इकडे सगळे जमलेले आहेत. सो लेट्स स्टार्ट. हाय तर आता आपण पहिला भेटूया मास्करला. हाय गाईज, आपण गेल्याच आठवड्यात शिवार फार्म हाऊसला फिरून आलो. त्याचं सगळ्यात मोठं म्हणजे की तिकडचं जे नेचर होतं ते एकदम असं वाटत होतं की गावी आल्यासारखं, एकदम रिलॅक्स एकदम. त्यामुळे खूप मजा आली आणि सगळ्यांनी खूप मजा केली. अशीच आपण मजा हमेशा करत राहूया आणि वेगवेगळे उपक्रम राबवत राहूया. सो आता नेक्स्ट आपले सगळ्यांचे लाडके मास्टर. मास्तर पाय बी दुखत नाही ना? कंबर बिंबर ठीक आहे ना? आता पोरांचे हाल करावे लागतील. मला असं वाटतंय हे खूप पुढे पुढे बोलतायत आणि ज्याची बारी आहे त्यांनीच बोलावे पहिले. जाऊ दे, जोकचा पाठ होता. तर म्हणजे आवाजावरून वगैरे तुम्हाला कळलंच असेल की आपण किती मजा केली. म्हणजे अजून पण ते रिकवर होतंय. इवन फक्त आवाजच नाही, म्हणजे जे मेमरीज आहेत ते अजूनही आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपण खूप एन्जॉय केलं आणि असेच एकत्र राहू आणि पुढे अजून खूप एन्जॉय करू. थँक्यू. नेक्स्ट आपल्या सोबत आहेत वडापाव. तर ही शिवार फार्म हाऊसची ट्रिप खूपच अशी खूप टाईमपर्यंत असं आठवणार अशी ट्रिप होती. आणि विशेष म्हणून त्यात काही क्षण म्हणजे पहिला तर जे चिखलामध्ये ती सर्वांनी मजा केली होती आणि शैलेश काकांनी जे साप बनवून सुरुवात केली होती त्या मजेची, ती जशी पुढे गेली ती फारच अशी लांब टाईमपर्यंत आठवण्यासारखी होती, म्हणजे राहील लक्षात. आणि त्यानंतर तर म्हणजे जे सी ऑफ झाला होता आमचा, तो पण खूप मेमोरेबल होता. थँक्यू त्यासाठी. आणि मग येताना तर अंताक्षरीची जी मॅच झाली होती ती तर एकदमच भयंकर होती, फार मजेदार होती. तर हे विशेष. सो थँक्यू. येस, आता नेक्स्ट आहे बगळे. उठली का? उठली. थँक्यू पाष्टे फॅन परिवार, पालघर शिवार फार्म हाऊस ही ट्रिप अरेंज करायला. खूप छान वाटलं सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करायला. खूप मेमरीज आले आणि आपण असंच नेहमी एकत्र राहू आणि हा बॉन्ड अजून स्ट्रॉंग करू. थँक्यू. व्हेरी गुड, अग्री. आता कोण? डबल ढोले. येस. हाय. ओके, जो आपला जे आताचा पिकनिकचा प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये माझा पर्सनल एक्सपिरियन्स हा होता की जेव्हा माझा डान्सचा टाईम आला होता आणि हे पहिल्यांदा झालं आयुष्यामध्ये की साडी माझी जे खाली सरकत होती आणि मला कळलंच नाही ॲक्च्युली की ती साडी खाली चालली आहे. पण मेन गोष्ट ह्याच्यामध्ये मला ही चांगली वाटली की जेव्हा तसं झालं आणि नंतर मला कळलं की ॲक्च्युली माझी साडी खाली गेली आहे, तर मला नंतर स्वतःला खूप असं एम्बॅरेसिंग वाटत होते की मी आता कसं जाऊ सगळ्यांसमोर. पण नाही, सगळ्यांनी मला त्या गोष्टीचा म्हणजे भासपॉट नाही होऊन दिला. इव्हन सगळे मला सपोर्ट करते की नाही होतं काय नाही. तर ते मला खूप चांगलं वाटलं की मला स्वतःहून मनातून असं काहीतरी वेगळं वाटत होतं. तर ते खूप छान वाटलेलं मला. आणि बाकी तर एन्जॉयमेंट आणि वगैरे तर सगळं खूप छान होतं. शेतामधला एक्सपिरियन्स तो खूपच भारी होता. चिखलामध्ये लोळणं पहिल्यांदा, म्हणजे सगळ्या गोष्टी अशा पहिल्यांदाच केल्या होत्या आणि नेचर तर खूपच छान होतं. त्यामुळे ओव्हरऑल पिकनिक ही खूप छान झाली होती. आता नेक्स्ट आपल्या सोबत आहेत नागडे. कसं तुम्हाला माहित आहे आता मला तिकडून आल्यापासून मला काय सुरू झालं. आताच तुम्ही बघितलं स्टार्टिंगला काय काही माझी हालत झालेली. पण काही पण बोला, तिकडचं जेवण वगैरे सगळं मस्त, तिकडचं राहणीमान, तिकडचं वातावरण, तिकडची लोक, तिकडचा
आजूबाजूचा परिसर इतका स्वच्छ आणि सुंदर, वा सगळ्यांना तो मेमरीमध्ये असा राहील की तो अनफॉरगेटेबल राहील. त्याच्यातली तिकडे क्रिएट केलेल्या मेन तर मेमरीज ते तर आपल्यासोबत हमेशा आपल्या लाईफसोबत एकदम असं चिटकून राहील, ते कधी आपल्या सुटणार नाही. हेच आपण बोलू शकतो, बाकी काय नाही. इतकी मजा केली की आपण सांगू नाही शकत ते आपण वर्ड्समध्ये, तेवढंच. आणि सगळ्यांनी खूप मजा, आणि सगळ्यांनी आपला साथ वगैरे दिला. कोणी काय म्हणजे एवढं हे नाही झालं, काही इनबॅलन्स नाही झालं, सगळं बॅलन्स होतं. तेवढंच ठीक. थँक्यू. आता नेक्स्ट इज झिंग्या. थँक्यू पास्टेवन परिवार इकडे शिवर फार्म हाऊसला पिकनिक नेल्याबद्दल. तिकडलं नेचर खूप भारी होता. तिकडलं जेवण म्हणजे खूपच भारी होतं. ठीक आहे, व्हेरी गुड. येस. आता नेक्स्ट आपली सगळ्यांची गोड गोड बटाबटी. असं म्हणतात की आपल्यासोबत आपल्या जवळची माणसं असतील तर आपली सुख दुःख वाटून घेतली जातात, पण आपला जो पाष्टे फॅन परिवार आहे तो सुख दुःख वाटून घेण्यासोबतच आपण दंगा मस्ती करतो, मज्जा करतो, सगळ्यांचे टिंगल टवाळ्या करतो. आणि आता पहिला नंबर बटाबटीचा पडतो मग लागतं, मग मग पोटात दुखायला लागतं. आता शिवार फार्म हाऊस तिथे गेल्यावर सुरुवात झाली ती म्हणजे उतरण्यापासून की सगळ्यांना अरेंजमेंट करण्यापासून. तर मेन करून आमच्या पाष्टे फॅन परिवारातल्या सगळ्या जेंट्सना थँक्यू की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अरेंजमेंट केली होती. आणि त्यानंतर मग एन्जॉयमेंट हा राहिला दुसरा भाग. पण आम्हाला म्हणजे यूथला एक कोणतरी धडपडत होतं, एकाला कोणाला तरी लागत होतं, एकाचं पोट दुखत होतं, एकाचं पाय दुखत होता. तर त्यामध्ये आमच्या सगळ्यांची नीट काळजी घेण्यात आली. आणि माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणजे आमचा आधी स्किट होतं, त्या पहिल्या मला खूप जोरात पोटात दुखत होतं आणि मला काही कळत नव्हतं. तर मला सगळे बोलत होते की तू थांब, करू नकोस. पण माझा असा पर्सनल ओपिनियन होता की मी खूप सारी मेहनत घेतली आहे तर मी आता जाणार काय. सो नेक्स्ट आपल्या सगळ्यांची लाडकी ढोले. ओके, हॅलो सर्वांना. पहिलं सर्वात प्रथम सांगायचं झालं तर आपल्या पिकनिकबद्दल. आपली जी मागची पिकनिक झाली, जी आपली माथेरानची पिकनिक होती, तो आपला एक बेस होता खरं तर. आणि त्या बेस नंतर जी प्रगती मी ह्या पिकनिकमध्ये बघितली ती अजूनच म्हणजे असं वाटलं की मी जो आनंद माथेरानमध्ये घेतला त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मी आता या शिवार फार्म हाऊसला घेतला. आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एन्जॉयमेंट पार्ट हा राहिला एक बाजूला. बट मला ह्या पिकनिकमध्ये सर्वात जास्त गोष्ट ही आवडली की एक एन्जॉयमेंट म्हणून जी मुलं एकत्र येणं, त्यांचं बॉन्ड तयार होणं. मग तो लेडीजमधला बॉन्ड असू दे तो एक वेगळ्या पद्धतीने तयार होत होता, मुलांमधला बॉन्ड असू दे तो एक वेगळ्या पद्धतीत तयार होता, ज्याचा इम्पॅक्ट आज तुम्ही लोकांनी बघितलेला. आणि जेंट्स तर ऑब्व्हियसली ते तर खूप आधीपासूनच त्यांच्या बॉन्डिंगमध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर एन्जॉयमेंटच्या नंतर मुलांसाठी जो काही प्रोग्राम ठेवला गेला आणि पुन्हा एकदा त्यांना जे काही शिक्षणासाठी असू दे किंवा भविष्यासाठी असू दे जे काही प्रोत्साहन दिलं, तोही कार्यक्रम इतका छान होता की तोही आम्हाला बोर वाटला नाही. आणि बाकी तर सर्वांनाच खूप थँक्यू की मोठ्यांनी लहान होऊन काहीतरी आम्हाला करमणूक करण्यासाठी एक म्हणजे एक दालन उपलब्ध करून दिलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही अजूनही लहान, म्हणजे मला तर वाटतं की मी अजून मोठी झालेली नाही, अजून पण लहानच आहे. एवढा थँक्यू टू ऑल. तुम्ही लोक आलात एकत्र, तुम्ही एक एन्जॉयमेंटसाठी दालन उपलब्ध करून दिलं, त्याच्यामध्ये तुम्हीही स्वतः लहान झालात आणि आम्हाला अजूनही त्या लहानपणाचा आनंद घेऊन दिलात. तर नेक्स्ट टाइमला अजून थोडी जास्त प्रिपरेशन होईल. येस.
येस, आता आणि आपण भेटतोय माझं नाव विसरली. कान चावायची. आता सर्वांचेच कान चावणार आहे, त्यामुळे कानामध्ये बोटं घालू नका. ओके, हॅलो. तर मोस्टली बऱ्याच जागा चेंज करून आलो आपण इथे. ठीक आहे, तर मोस्टली सगळ्यांनी कन्वे केलंच आहे जे मला सांगायचं होतं. पण तरी मी असं स्पेसिफाय नाही करणार की ह्याच्यामुळे प्रोग्राम छान झाला किंवा काही, कारण की आय गेस सगळ्यांनी 100% दिला. मग ते जेंट्स असो, सगळ्या अरेंजमेंट्समध्ये, जागा फिक्स करण्यामध्ये, लेडीज नवारी साडी एवढा तो धंगडधिंगाणा करून ते एवढं डान्स करणं, किंवा मुलांची महिनाभर टाइमपास करून पण आम्ही नाटक केलं होतं. असाच टाइमपास व्हायचा नेहमी. पण काही असो, ऍट दी एंड हा प्रोग्राम खूप छान झाला आणि ते दिसण्यात येतच आहे. आता फोटोज व्हिडिओज चालूच आहेत. राहिली गोष्ट, जसं अर्पित वगैरे बोलला की तिथलं वातावरण स्वच्छ आणि अगदी सुंदर होतं, जेवणापासून सगळंच. आणि मी जे या प्रोग्राममधून ऍट दी एंड एक जी गोष्ट घेऊन जाते ती म्हणजे हा एवढा मित्रांचा जो बॉन्ड झाला आहे. अगदी म्हणजे लास्ट मोमेंटला जेव्हा अजयजी पण बोलत होते तेव्हा त्या मैत्रीमुळे जे डोळ्यात अश्रू येत होते ते खरंच खूप असं बरं वाटत होतं की आज जाताना मी काहीतरी ह्या सगळ्यांना घेऊन चालली आहे. आणि